प्रल्हाद मयेकर होते जे मोठे लेखक हो आहेत. हो शरद वंश होता. हो. अविनाश नारकर होता. हम्म. शीतल शुक्ल होती. तर फक्त बालपणीचं एक घटना मला जी पुढे फ्युचरमध्ये उपयोगी पडली ती म्हणजे मला हॉलिवूडचे सिनेमा बघण्याचा नाद लागला होता ओ हो आमच्या काकांबरोबर. बाजूलाच थिएटर होतं कॉलनीच्या, त्यामुळे तिथून मला खूप इंग्रजी सिनेमा पाहायला मिळाला. आणि तेव्हा मी होतो वय वर्ष 5. हो. आणि 5वीत असताना अभिनयाला सुरुवात केली. चुकून मला रंगमंचावर जावं लागलं आणि माझी फजिती होता होता वाचली, पण मी ती फजिती कशी टाळली त्या गोष्टीनं मला आणखीन अनुभव मिळत गेला. तर हा सिनेमा बघण्याचं जे वेड होतं हॉलिवूडचं, मला कळायचं काही नाही तेव्हा भाषा, पण मला चित्रातून कळायची गोष्ट. आणि त्या गोष्टीचं सगळं मी वर्णन करायचो माझ्या कॉलनीमध्ये येऊन माझ्या बरोबरच्या मुलांना. आणि त्या गोष्टीमध्ये मी माझ्या कल्पनेतल्या काही घटना तिथे मांडायचो. तर याचा मला खूप उपयोग झाला असं वाटतं पुढे पुढे. मग शाळेमध्ये रंगमंचावर गेलो, कॉलेजमध्ये 1च वर्ष गेलो, पण पुढे मी BST त्याचं बेस्ट कला क्रीडा मंडळ होतं ज्यांनी मला जास्त आधार दिला, एक चांगला रंगमंच दिला आणि राज्यस्तरीय स्पर्धांपर्यंत पोहोचवलं. मोठमोठी कलाकार माझ्याबरोबर होते तेव्हा BST. प्रल्हाद मयेकर होते जे मोठे लेखक आहेत. शरद वंश होता. अविनाश नारकर होता. शीतल शुक्ल होती. ही सगळी मंडळी माझ्याबरोबर काम करत करत आम्ही खूप अनुभव संपन्न झालो असं मला वाटतं.